नमस्कार मित्रांनो, आपल्या मागण्या सरकारसमोर मांडाव्या, त्यासाठी आंदोलनं करावी, त्यासाठी निषेध करावा, त्यासाठी विचार मांडावे, या सगळ्या गोष्टींचं स्वातंत्र्य संविधान देतं. परंतु या स्वातंत्र्याचा आता काही वाचाळवीर गैरफायदा घ्यायला लागलेले आहेत. असेच सध्या महाराष्ट्रामध्ये दोन वाचाळवीर समाजाची ढाल बनवून समाजाला वेठीस धरण्याचं काम करताय आणि ते आहेत हाके आणि वाघमारे. नेमकं मित्रांनो, यांनी आता छत्रपती संभाजीराजेंबद्दल बोलताना अत्यंत पातळी सोडून वक्तव्य केलेलं आहे. महाराष्ट्रातील कुठलाही व्यक्तीच्या वक्तव्याचं कधीही समर्थन करू शकणार नाही, अत्यंत अशा नीच भाषेमध्ये त्यांनी वक्तव्य केलेलं आहे. नेमकं हाके आणि वाघमारे संभाजीराजेंबद्दल काय बोलले जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी डॉक्टर महेश. आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगरावरी. खरं तर जरांगे पाटील यांचं मराठा आरक्षणासाठीचं आंदोलन चालू आहे आणि ते आंदोलन आहे अंतरवाली सराटी येथे. आता तिथे आंदोलन चालू असताना कुठले तरी बाहेरच्या गावातले बाजारबुणगे येतात आणि तिथे आंदोलन करायचं म्हणतात आणि सरकार त्याला परवानगी देते, कारण सरकारचा वरदहस्त असल्याशिवाय हे होणं शक्य नाही. खरं तर ओबीसी समाजाचा या दोघांनाही बिलकुल पाठिंबा नाही. असता तर यांचे निवडणुकीमध्ये कधीही डिपॉझिट जप्त झाले नसते. खरं तर हाके आणि वाघमारे हे ओबीसीचे नाही, तर हे भुजबळ आणि भाजपचे पिद्दू आहेत, हे अवघ्या महाराष्ट्राला माहिती आहे. परंतु फक्त भुजबळ आणि फडणवीसांनाच हे का कळत नाही ते देव जाणे. आणि असं असताना त्या वेशीवरती आंदोलनाला परवानगी देणे, त्यानंतर तिथला रस्ता अडवणे, त्यानंतर तिथे वारंवार वाद निर्माण करणे आणि असे प्रकार आता हे करत असताना आता यांनी महाराष्ट्रामध्ये अत्यंत संतापजनक वक्तव्य केलेले. एकूणच छत्रपती संभाजीराजे जरांगे पाटलांची भेट घ्यायला गेले, कारण तसंच आहे. संभाजीराजे मराठा आरक्षण समितीमध्ये आधी होते. मराठा आरक्षणाच्या आंदोलनामध्ये त्यांचा मुख्य सहभाग आहे. मराठा समाजाच्या मागणीसाठी ते आग्रही असतात. म्हणजे एकूणच त्यांचा या आंदोलनाबद्दलचा, या प्रश्नाबद्दलचा इतिहास आहे. आणि जर इतिहास असेल तर त्यांनी तिथं भेटायला जाणं काही वावगं नाही. आता मुळात प्रश्न पडतो, ते इथं भेटायला का नाही आले? तर हे काही कुठल्या समाजाचं आंदोलन नाहीये, तर ते भुजबळची राजकीय कातडी बचाव आंदोलन आहे. त्यामुळे संभाजीराजे समाजाला पाठिंबा देऊ शकतात. संभाजीराजे ओबीसीच्या पाठीशी ठामपणे उभं राहू शकतात. परंतु संभाजीराजे कुठल्याही राजकीय, एका भ्रष्टाचारी, जेलमध्ये जाणाऱ्या, एखाद्या गरीब कुटुंबाचे पैसे लाटणाऱ्या, एखाद्या नेत्याचा बचाव करणाऱ्या आंदोलनाला संभाजीराजे जाऊ शकत नाही. हे खरं तर हाके आणि वाघमारेच्या लक्षात आलं पाहिजे. ओबीसी समाजाचा खोटं नाव वापरून हे दोघंही आंदोलन करतायत. खरं तर ज्या धनगर आरक्षणाचा प्रश्न मोठा झालेला आहे, त्या धनगर समाजातून येणारा हा हाके हा स्वतःच्या जातीचा नाही झाला, हा स्वतःच्या भावाबंधांचा नाही झाला, हा काय ओबीसींचा होणार आहे? हा फक्त राजकीय स्वार्थासाठी बसलेला आहे. आणि असा हाके आणि वाघमारे हे राजकीय स्वार्थासाठी बसलेले असताना संभाजीराजे तिथं जाणं शक्यच नाही आणि म्हणून ते तिथं गेले नाही. ते गेले नाही म्हणून हाके म्हणतोय की हा त्या विशाळगडावरती काय झक मारायला गेला होता का? अरे ही भाषा स्वतःला प्राध्यापक म्हणवतो तो. जरांगे पाटलांना मराठा समाजही म्हणाला होता की तुम्ही असं नाही बोलायला पाहिजे. अरे पण ते जरांगे पाटील अडाणी माणूस आहे. जरांगे पाटील हे गाव कुसातून आलेला माणूस आहे, त्यामुळे त्यांची भाषा तशी आहे. पण तू तर स्वतःला सुशिक्षित म्हणवतो, तू स्वतःला प्राध्यापक म्हणवतो, तू स्वतःला अत्यंत उच्च विद्याविभूषित समजतो. मग तुझी अक्कल काय झक मारायला गेलेली होती का? त्याच्यानंतर वाघमारे म्हणतो हे शुद्धीत असतं का? अरे बाबांनो, तुम्ही कोणाबद्दल बोलताय, तुम्ही काय बोलताय याचं भान देखील आता तुम्हाला राहिलेलं नाहीये. एखाद्या राजकीय पक्षाचं, राजकीय नेत्याचं समर्थन करत असताना आपण कुठल्या नीच पातळीवरती उतरत आहोत याचंही भान आता तुम्हाला राहिलेलं नाहीये. तर अशा प्रकारे एकूणच अत्यंत संतापजनक वक्तव्य वाघमारे आणि हाकेंनी केलेलं आहे आणि महाराष्ट्रामध्ये दंगली घडवण्याचा प्रयत्न अशा फालतू वक्तव्यांमधून करण्याचा प्रयत्न होत आहे. सरकारने जर वेळीच जर यांना अडवलं नाही तर महाराष्ट्रामध्ये आज तरी कुठल्याही जातीपातीमध्ये भांडण नाहीये, परंतु कार्यकर्त्यांमध्ये मात्र यामुळे नक्की दंगली होतील, हे सरकारने लक्षात घेणं गरजेचं आहे. एकूणच मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण, अभ्यासपूर्ण जर वाटला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आणि अजूनही जर आपण आमचं हे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.